उन्हाळा असूनही पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे। कारण मागील 8 दिवसांपासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे। रविवारी 25 मे 2025 रोजी सकाळपासून पावसाची संततधारच आहे। त्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शनही होईना अशी स्थिती आहे। खेड तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत आहे। मे महिन्याच्या मध्याच्या सुमारास वातावरणात बदल झाला, त्यानंतर ढगाळ वातावरण तयार होत गेले, तर 15 मे नंतर वाळवीचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली। मात्र मागील काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे। या पावसाला उसंत नाहीच, 2 दिवसांपासून तर दिवस रात्र पाऊस पडू लागला आहे। मागील 4 दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत। रविवारी सकाळपासूनही शहरासह परिसरात पाऊस पडत होता, परिणामी नागरिकांचे हाल झाले। नागरिकांना पावसामुळे घराबाहेर पडता आले नाही। खेड तालुक्यात अनेक भागात दमदार पाऊस पडला, त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीचे गणित बिघडले आहे। चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर शहर व लगतच्या सर्व गावांमध्ये रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। त्यामुळे सुट्टीचे औचित्य साधून खरेदी आणि फिरायला निघालेल्या नागरिकांची गैरसोय झाली, तर सतत पाऊस होत असल्याने अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून येत आहे। पावसामुळे बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली। पावसामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले। जे नागरिक खरेदीसाठी किंवा फिरायला घराबाहेर पडले, त्यांना पावसामुळे छत्र्या आणि रेनकोटचा आधार घ्यावा लागला। दरम्यान आगामी 2 ते 3 दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।